भरत गोगावलेंनी प्रतिक्रिया दिली। रायगडवर असल्यानं बैठकीला अनुपस्थित होतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। फक्त मंत्र्यांनाच बैठकीला बोलावलं होतं अशी माहितीही गोगावलेंनी दिली। अजितदादांनी आज बोलवलेल्या बैठकीला फक्त आम्हाला मंत्र्यांना निमंत्रित होतं। आमच्या इतर चारही आमदारांना बोलवलेलं नव्हतं। फक्त 2 मंत्र्यांना बोलवलं होतं, परंतु मी रायगडावरती असल्यामुळे मी जाऊ शकत नव्हतो। मी ह्या मीटिंगला पोहोचू शकत नव्हतो। 9:30 वाजताची मीटिंग होती आणि त्यानंतर कॅबिनेटला पण मी पोहोचू शकत नव्हतो। त्याच्यामुळे आम्ही ह्या बैठकीला हजर नाही राहू शकलो। दरम्यान या संदर्भात दादा भुसे आणि योगेश कदम यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। प्रत्येक जिल्ह्याच्यासाठी डीपीडीसीची अशी बैठक संपन्न होते। यात कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे? तर असे सांगितलं जातं की फक्त तुम्ही असेल राष्ट्रवादीचे 2 मंत्री एवढेच फक्त उपस्थित मंत्री आहेत। आमदारांना त्यासाठी निमंत्रण नाही अशी माहिती मिळते। नेमकं काय वस्तू? नाही, मी माहिती घेतो, परंतु आम्हाला आमंत्रण आहे आणि आपल्या शेवटी पुढच्या येणाऱ्या वर्षाच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, विकास कामाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी जिल्ह्याचं तिथे मांडणी करणं। ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। ऑलरेडी मी त्याच्यावरती बोललेलो आहे आणि रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी आम्ही विनंती केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।